तर मंडळी, दत्त जयंतीला करा हा एक सोपा उपाय, सर्व मनोकामना होतील पूर्ण. दत्तात्रेय महाराजांची मिळेल कृपा. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. यंदा 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती असल्याने भक्त या सोहळ्यासाठी तयारीला लागले आहेत. या दिवशी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. भक्त व्रत पूजापाठ करतात. अनेक ठिकाणी मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. मात्र या दिवशी कोणते खास उपाय किंवा पूजा केल्याने दत्त महाराज प्रसन्न होतात ते आज आपण पाहूयात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर आली असून अनेक जण पारायणाची तयारी करत असणार. दत्त भक्तांसाठी हा दिवस म्हणजे मोठा सोहळ्याचा असतो. दत्त जयंतीच्या 8 दिवस आधीपासूनच दत्त मंदिर सजावट पूजापाठ करण्यास सुरुवात होते. भक्त या काळात आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी व्रत करतात, काही उपाय करतात, तर दत्त महाराजांकडे साकडे देखील घालतात. मात्र हे सर्व करत असताना तुम्ही यंदाच्या दत्त जयंतीला काही खास उपाय केले तर तुमच्या मनातील इच्छा अवश्य पूर्ण होईल, असे काही भक्त आपल्या अनुभवांवरून सांगतात. हे उपाय पूर्ण श्रद्धेने केले तर दत्त महाराजांची कृपा निश्चित होते, अशी मान्यता आहे. यंदाची दत्त जयंती ही 4 डिसेंबरला येत आहे. हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातो, कारण या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा दत्त गुरूंना समर्पित वार आहे. या दिवशी भक्त व्रत करतात. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व अधिक आहे. या काळात महालक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची पद्धत आहे. त्यामुळे दत्तगुरूंच्या वारी यंदाची दत्त जयंती आल्याने शुभ योग तयार होत आहे. या दिवशी काही खास उपाय केले तर नशीब उजळू शकते. दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धनसंपदा, समृद्धी, सुख सर्व काही देतील. दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जा. मंदिरात जाऊन तेथे गूळ आणि चण्याची डाळ अर्पण करा. काही मंदिरांमध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. त्या प्रसादासाठी देखील तुम्ही काळ, डाळ आणि गूळ देऊ शकता. यामुळे आयुष्यातील अडचणी दूर होऊ लागतात. तसेच मित्रांनो, रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतात, अशी मान्यता आहे. दत्त जयंतीला व्रत करावे व आपल्या घरात लहान मुले अथवा विवाहित जोडप्याला जेवायला घालावे. गोडाचा स्वयंपाक करून त्यांना पोटभर जेवू घालावे असे म्हणतात. आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेले तर अन्नधान्याची कधीही कमी भासत नाही. तसेच कुटुंबात सदैव भरभराट होते. दत्त जयंतीला कोणत्याही कुत्र्याला तुम्ही दूध किंवा ब्रेड, पोळी, बिस्किट असे काहीही खाऊ घालावे. तसेच गाईला देखील तुम्ही चपाती किंवा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी खाऊ घालावा. कुत्रा आणि गाई हे दोघेही दत्त महाराजांचे वाहन आहे असे मानतात. महाराजांसोबत आपल्याला कायम गाय आणि श्वान यांच्या फोटोत पाहायला मिळतात. त्यामुळे या दिवशी आवर्जून त्यांना खाऊ घालावे. यामुळे दत्त गुरु प्रसन्न होतील. दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा करावी. या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असे म्हणतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबरला 1 लोटा जल अर्पण करावे. त्यानंतर हार, फुले वाहावीत. मग धूप लावून तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. मनात आपली इच्छा बोलून औदुंबराला 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्या. दत्त जयंतीला करता येणारा सर्वात सोपा उपाय म्हणजे मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंच्या नामाचे स्मरण करणे.
तुम्ही किमान 11 माळा दत्तगुरूंच्या कोणत्याही मंत्राचा जप करू शकता। या दिवशी मनामध्ये दिवसभर दत्तगुरूंचे नामस्मरण सुरू ठेवावे। दत्त महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही। तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला अवश्य कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा।